हॅलो गाईज, मी जयश्री. खूप साऱ्या लोकांचं असं असतं की लग्न आलं आहे, कोणाच्या तरी लग्नाला जायचं आहे आणि मला आता तयार व्हायचं आहे. मग माझं फेशियल करायचं आहे, मला क्लीनअप करायचं आहे, मला हेअर स्पा करायचा आहे, मला पेडिक्युअर मॅनिक्युअर करायचं आहे, मला थ्रेडिंग करायचं आहे, इवन वॅक्सिंग करायचं आहे. या गोष्टीसुद्धा आपल्याला कोणाच्या तरी लग्नाला जायचं असेल, कुठलं तरी फंक्शन असेल, कोणाचं तरी काहीतरी असेल, तेव्हाच का सुचतं, तेव्हाच का करायचं? मला हा खूप मोठा प्रश्न आहे की तुम्ही तेव्हाच का करता की कुठंतरी तुम्हाला जायचं आहे. तुम्ही स्वतःला खुश ठेवू नाही शकत, तुम्ही स्वतःसाठी नाही करू शकत. म्हणजे मला लग्नाला जायचं आहे म्हणून मला थ्रेडिंग करायचं आहे, हा मी खूप कॉमन क्वेश्चन किंवा कॉमन शब्द ऐकते आहे लोकांचा, ज्याचं मला खूप खूप कौतुक वाटतं. मला वॅक्सिंग करायचं आहे, खूप गर्दी राहते नाही, तेव्हाच कुठलं तरी फंक्शन असेल, कुठलं तरी दिवाळी असेल, दसरा असेल, तेव्हाच खूप गर्दी राहते. का तुम्ही मी त्या लोकांना विचारते, का तुम्ही स्वतःला मिररमध्ये बघत नाही? तुम्ही अगोदर स्वतःला खुश ठेवा, मग दुसऱ्यांना ठेवा. लग्नाला गेल्यानंतर लोकांनी आपल्याला बघावं म्हणून आपण व्यवस्थित राहतोय, ही कन्सेप्टच मला क्लिअर होत नाही आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की खरं तेव्हाच आपण तयार करायला पाहिजे का स्वतःला, की जेव्हा आपल्याला कोणीतरी बघणार आहे. आपण जेव्हा स्वतःला आरशात बघतो तेव्हा मला वाटतं की आपण छान दिसायला पाहिजे. आधी स्वतःला खुश ठेवा, मग दुसऱ्यांना खुश ठेवा. काय गरज आहे की दुसऱ्याच्या लग्नाला जातानाच करायला पाहिजे? मी म्हणते तुम्ही डेली जसं राहतात तसंच तुम्ही जा ना. लग्नाला जाताना किंवा कुठल्या फंक्शनला जाताना किंवा कोणाची वास्तुशांतीला जाताना किंवा कोणाचा बड्डे असेल तिकडे जाताना, तर तेव्हा एवढं तयार होऊन जायची काय गरज आहे? असू द्यात ना, तसेच जे तुम्ही आहेत नॅचरल तसंच दाखवा ना लोकांना. कशाला त्यांना आपण दिखावा करायची गरज आहे? नवीन साडी, नवीन ज्वेलरी, नवीन कपडे, नवीन फेस वॅक्स म्हणा किंवा क्लीनअप म्हणा, फेशियल म्हणा, हेअरकट म्हणा, हेअर स्पा म्हणा, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्यांना काहीतरी फंक्शन पाहिजे, तेव्हाच ते करणार. का स्वतःसाठी नाही करू शकत? कधी समजणार आहे या लोकांना की आपण स्वतःला पहिला खुश ठेवायला पाहिजे? खूप गरज आहे गाईज स्वतःला खुश ठेवण्याची, आणि मग आपण दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो किंवा आपण दाखवू शकतो. तर याच्यावर नक्की विचार करा आणि कमेंटमध्ये तसंच लिहा, ज्याच्याने की समोरच्या व्यक्तीला समजावं की हां, आपल्या स्वतःचा पण काहीतरी अधिकार आहे स्वतःवरती आणि आपण स्वतःला खुश ठेवायला पाहिजे. नाही की आपण दुसऱ्यांच्या त्याच्याला जाताना आपण करायला पाहिजे. मंथली आयब्रो वॅक्सिंग हे तर करू शकतो ना आपण स्वतःसाठी. हेअर खराब झाले तर स्वतःच्या हेअरसाठी आपण करू शकतो हेअर स्पा, हेअर कट. पण नाही, यांना तेव्हा करायचं असतं जेव्हा कोणाच्या तरी कार्यक्रमाला जायचं आहे किंवा कुठल्या तरी फंक्शनला जायचं आहे, तेव्हाच यांना तयार व्हायचं आहे. का असं नाही होत आहे? खूप लोकांचा हा गैरसमज आहे की आपण तेव्हाच करायला पाहिजे. सो याच्यावरती विचार करावा असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.